माझ्या फ्लाईटची वेळ जवळ येत होती. तेवढ्यात अचानक माझी नजर माझ्या हँडबॅगकडे गेली. मी बॅग उघडून पाहिली. सगळी कागदपत्र होती, तिकीट होतं, मोबाईल फोन होता, पर्स होती. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट नव्हती. माझा माझा पासपोर्ट. तो पासपोर्ट घरीच राहिला होता. त्या क्षणी माझ्या कपाळावर घाम फुटला. मी मनात विचार केला, आता काय होणार? फ्लाईट तर नक्कीच मिस होणार. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी लगेच गाडी वळवली आणि भरधाव वेगाने घरी जायला निघाली. माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता, लवकरात लवकर पासपोर्ट घ्यायचा आणि परत एअरपोर्टला पोहोचायचं. कदाचित फ्लाईट पकडता येईल, कदाचित सर्व काही सरळ ठीक होईल. पण मला काय माहीत होतं की ही छोटीशी चूक माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा शोध ठरणार होती. ही चूक मला एका अशा रस्त्यावर उभी करणार होती ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. ही परतफेड मला माझ्याच घरात दडलेले एक असं रहस्य दाखवणार होती, ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य हादरून जाणार होतं. आणि जेव्हा मी माझ्याच घराच्या खिडकीबाहेर उभी राहून आतल्या गोष्टी ऐकत होते, तेव्हा मला उमगलं, कधीकधी नशीब आपल्याला चुकीच्या वाटेवर नेतं, फक्त आपल्याला खरं सत्य दाखवण्यासाठी. माझं नाव कनिका देशपांडे आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील ती गोष्ट सांगणार आहे ज्यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ती पूर्णपणे खरी आहे. मी अनुभवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ही कथा त्या दिवसापासून सुरू होते जेव्हा मी पासपोर्ट घ्यायला एअरपोर्टवरून घरी परत आली होती. पण खरी कथा त्याही आधी खूप सुरू झाली होती, खूप आधी. जेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या घरी राहण्यासाठी बोलावलं होतं, जेव्हा मला वाटत होतं की कुटुंब म्हणजे एकमेकांची साथ, जेव्हा मला वाटत होतं की आईचं कर्तव्य फक्त लहानपणीच नसतं तर आयुष्यभर आपल्या मुलीच्या पाठीशी उभं राहणं असतं. माझ्या मुलीचं अनन्याचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. तिचा नवरा राजीव मला चांगला माणूस वाटायचा. लग्नाआधी तो जेव्हा भेटायला यायचा तेव्हा तो खूप नम्र आणि सुसंस्कृत दिसायचा. त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती आणि त्याच्या बदलीवर दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झाली होती. ते शहर म्हणजे तेच शहर जिथे मी राहत होती. माझं स्वतःचं घर होतं. 3 बेडरूम प्रशस्त आणि सुंदर घर, जे माझ्या पतीने आपल्या मेहनतीने उभं केलं होतं. 5 वर्षापूर्वी माझ्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यानंतर मी त्या घरात एकटीच राहत होते. माझ्या पतीच्या नोकरीमुळे मला चांगली पेन्शन मिळत होती आणि वर्षानुवर्षाच्या मेहनतीतून थोडी बचतही केलेली होती. जेव्हा अनन्याने मला फोन करून सांगितलं की राजीवला म्हणजे माझ्या जावयाला त्याच शहरात नोकरी मिळाली आहे जिथे मी राहते, तेव्हा मला खूप आनंद झाला. मला वाटलं आता माझी मुलगी माझ्या जवळ राहील, आपण सगळे एकत्र राहू, माझा एकटेपणा दूर होईल आणि मी तिची काळजीही घेऊ शकेन. मी लगेचच त्यांना माझ्या घरी राहण्याचं आमंत्रण दिलं. मी म्हटलं, नवीन भाड्याचं घर का शोधता तुम्ही? माझ्या घरात जागा आहे, 3 बेडरूम आहेत, तुम्ही दोघेही आरामात राहू शकता इथे. अनन्याला ही कल्पना आवडली आणि राजीवनेही होकार दिला. तो म्हणाला, मम्मीजी, हे खूप चांगलं होईल. तुम्ही आमच्यासोबत राहू आणि तुमची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही एकट्या राहणार नाहीत. सुरुवात खूप छान झाली. जेव्हा ते दोघं माझ्या घरी राहायला आले तेव्हा मला वाटलं माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरले आहेत. घरात पुन्हा चैतन्य आलं होतं. सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता करणं, एकत्र जेवण करणं, संध्याकाळी गप्पा मारणं, हे सगळं मला खूप आवडायचं. मी मास्टर बेडरूममध्येच राहिले आणि त्यांना दुसरी मोठी बेडरूम दिली. तिला दुसरी तिसरी खोली स्टोअर रूमसारखी वापरली जात होती, जिथे जुनं सामान ठेवलेलं होतं. घर खर्चात मी त्यांना मदत करत होती. वीज बिल, पाण्याचं बिल, किराणा, सगळ्यात माझा वाटा मोठा असायचा. कधी-कधी तर पूर्ण खर्च मीच उचलायची. मला वाटायचं ते दोघं नवीन आयुष्य सुरू करत आहेत. त्यांना पैसे साठवायला हवेत, भविष्य उभं करायला हवं. पहिले काही महिने खूप छान गेले. अनन्या माझ्याशी खूप प्रेमाने बोलायची. ती माझ्यासोबत घरात येऊन स्वयंपाक करायची. आम्ही दोघी मायलेकी मिळून टीव्ही पाहायचो. राजीव ऑफिसवरून आल्यावर माझ्याशी नीट बोलायचा. कधी-कधी माझ्यासाठी बाजारातून काहीतरी आणायचा. मला वाटायचं सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं आहे. पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. अतिशय सूक्ष्म पद्धतीने. इतक्या सूक्ष्मपणे की सुरुवातीला मला ते जाणवलंच नाही. आधी छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. राजीव घरी आल्यावर थेट आपल्या खोलीत जायचा आणि दरवाजा बंद करायचा. किंवा अनन्या स्वयंपाक करताना म्हणायची, मम्मी तू आराम कर, मी करते. पण तिच्या आवाजात आधीसारखी आपुलकी उरली नव्हती. आणि मग हळूहळू हे बदल अधिक मला स्पष्ट दिसायला लागले. आता ते दोघंही आपापल्या खोलीतच जास्त वेळ घालवू लागले. माझ्याशी होणारा संवाद कमी होत गेला. मी काय विचारलं तर उत्तरं फक्त 2 शब्दात मिळायचं. जेवणसुद्धा आता वेगवेगळं होऊ लागलं होतं. आधी आम्ही तिघेही एकत्र बसून जेवत असू, पण आता राजू म्हणायचा, मला ऑफिसचं काम आहे, मी खोलीतच जेवतो. आणि अनन्याही त्याच्यासोबत निघून जायची. मी एक टीप
स्वयंपाकघरात किंवा डायनिंग टेबलवर बसून जेवत असायची. एकटीच बसायची. मनात सतत विचार करायची, असं काय होतंय? ही काही चूक केली का मी? का मी त्यांच्या आड येतेय? का मी अनेकदा अन्योन्याशी बोलण्याचा प्रयत्न केला? तिला विचारलं, "बाळा काय झालंय? सर्व काही ठीक आहे ना? इथे राहून तुम्ही दोघं आनंदी आहात ना?" तेव्हा ती म्हणायची, "हो मम्मी, सगळं ठीक आहे. फक्त ऑफिसचं काम खूप आहे ना, राजीववर ताण आहे म्हणून तो थोडा टेन्शनमध्ये असतो." पण मला वाटायचं गोष्ट इतकी साधी नाहीये. अजून काहीतरी आहे जे ती मला सांगत नाहीये. मी माझ्या मुलीला लहानपणापासून ओळखते. तिच्या डोळ्यातून, तिच्या आवाजातून मला कळायचं की काहीतरी बिनसलं आहे. महिने सरत गेले आणि परिस्थिती आणखीनच बिघडत गेली. आता तर मला उघडपणे दुर्लक्षित केलं केलं जाऊ लागलं. मी कुठल्याही गोष्टीबद्दल सूचना दिली, तर राजीव चिडायचा. एकदा मी म्हटलं, "वीज बिल खूप येत आहे. कदाचित आपण वीज थोडी कमी वापरली पाहिजे." त्यावर तो अतिशय उद्धट स्वरात म्हणाला, "मम्मीजी तुम्ही काळजी करू नका. बिल आम्ही भरू." पण त्याच्या बोलण्यात इतकी कटुता होती की मला खूप वाईट वाटलं. मी मनात विचार केला, की कदाचित मला बोलायलाच नको होतं. कदाचित हेच माझं घर असलं तरी मला गप्प राहायलाच हवं. आणखी एक घटना आहे जी आजही माझ्या लक्षात आहे. माझे काही जुने मित्र होते जे कधी-कधी भेटायला यायचे. एकदा माझ्या 2 मैत्रिणी घरी आल्या होत्या. आम्ही तिघी बसून चहा पीत गप्पा मारत होतो. तेवढ्यातच राजीव ऑफिसमधून घरी आला. त्याने मला आणि माझ्या मैत्रिणींना पाहिलं आणि काहीही न बोलता थेट आपल्या खोलीत गेला. माझ्या मैत्रिणींनाही ते विचित्र वाटलं. एकीने हळूच मला विचारलं, "कनिका सगळं ठीक आहे ना?" मी हसून विषय टाळला. पण मनाच्या आत मला खूप दुखत होतं. मैत्रिणी निघून गेल्यावर अनन्या माझ्याकडे आली आणि म्हणाली, "मम्मी आता पुढे कोणी यायचं असेल तर आधी सांगत जा. राजीवला डिस्टर्बन्स आवडत नाही." हे ऐकून मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या छातीत सुराच खुपसला आहे. हे माझंच घर होतं, माझेच मित्र होते, मैत्रिणी होत्या आणि मला माझ्याच घरात कोणाला बोलवण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती. यानंतर तर मी माझ्या मित्रांना घरी बोलवणं बंद केलं. मी त्यांना बाहेर एखाद्या कॉफी शॉपमध्ये भेटू लागले. मला वाटलं कदाचित हेच योग्य आहे. कदाचित यामुळे घरात शांतता राहील. पण शांतता निर्माण झाली नाही, उलट ताणतणाव आणखीनच वाढत गेला. आता मला स्पष्ट जाणवत होतं की मी माझ्याच घरात ओझं बनली आहे. माझी उपस्थिती त्यांना त्रासदायक वाटत होती. माझं बोलणं त्यांना आवडत नव्हतं. मी तिथे असणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधनं होती. एक दिवस मी स्वयंपाकघरात उभी राहून भांडी घासत होती, तेव्हा राजीव आणि अनन्या त्यांच्या खोलीत बोलत होते. त्यांची खोली स्वयंपाकघरालगत होती आणि भिंत फार जाड नव्हत्या, त्यामुळे त्यांचे आवाज मला ऐकू येत होते. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण मग मला माझंच नाव ऐकू आलं आणि राजीव म्हणत होता, "यार, ही परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. घरात कायम कोणी ना कोणी असतं. आपल्याला अजिबात प्रायव्हसी मिळत नाही." अनन्याने काहीसं आरव आवाजात उत्तर दिलं, जे मला नीट ऐकू आलं नाही. मग राजीव म्हणाला, "आपल्याला आपलं स्वतःचं घर हवंय. आपली स्वतःची जागा हवी आहे. इथे नेहमी असं वाटत राहतं की आपण कोणाच्या तरी घरात राहतोय." माझ्या हातातून भांडं पडता पडता वाचलं. मी नळ बंद केला आणि तिथेच उभे राहून ऐकत राहिले. अनन्या म्हणाली, "पण ती माझी मम्मी आहे, मी काय करू?" त्यावर राजीव म्हणाला, "मी समजतो. पण आपल्यालाही आपलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे ना?" तर रात्री मला झोपच लागली नाही. मी अंथरुणावर पडून विचार करत राहिली, मी काय करू? हे माझं स्वतःचं घर आहे. माझ्या पतीने ते उभं केलं आहे. माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण मी याच घरात घालवले आहेत. आणि आज त्याच घरात मला असं वाटत होतं, की मी कोणी अनोळखी माणूस आहे. मी माझ्या मुलीला घरी बोलवलं होतं कारण मला ती माझ्याजवळ हवी होती. आपण सगळे एकत्र राहावं अशी इच्छा माझी होती. पण आता मला वाटू लागलं होतं, की कदाचित ही माझी चूक होती. कदाचित त्यांना स्वतःची जागा शोधू द्यायला हवी होती. पुढच्या काही आठवड्यात मी स्वतःला अजूनच आत ओढून घेतलं. मी बहुतेक वेळ माझ्याच खोलीत राहू लागली. सकाळी खूप लवकर उठून मी चहा बनवायची आणि त्यांच्या घरात स्वयंपाकघरात येण्याआधीच माझ्या खोलीत नेऊन प्यायची. मी जेवण बनवत होती, पण एकत्र बसून खात नव्हती. माझं जेवण मी माझ्या खोलीत घेऊन जायची. मी टीव्ही पाहणंही बंद केलं, कारण लिव्हिंग रूममध्ये बसल्याने त्यांना अस्वस्थ वाटायचं. मी माझ्या खोलीतच मोबाईलवर काहीतरी पाहत बसायची किंवा पुस्तकं वाचायची. माझं संपूर्ण आयुष्य एका खोलीपुरतंच मर्यादित झालं होतं. मी माझ्याच घरात एखाद्या कैद्यासारखी राहू लागली होती. एक दिवस माझ्या जुन्या मैत्रिणी रीता हिने मला फोन केला. ती म्हणाली, "कनिका कशी आहेस? खूप दिवस झालं भेट नाही झाली. कुठेतरी फिरायला जाऊया." मी म्हणाली, "हो रीता, मीही तोच विचार करत होती. आपल्याला कुठेतरी जायला हवं." ती म्हणाली, "मग आपण एखाद्या हिल स्टेशनला जाऊया. थोडा ब्रेक घेऊया." ही कल्पना मला खूप आवडली. मी मनात म्हटलं, "हो,
कदाचित काही दिवस घरापासून दूर राहिलं पाहिजे. कदाचित त्यामुळे मन हलकं होईल आणि त्यांनाही थोडी प्रायव्हसी मिळेल. मी रीताला होकार दिला आणि म्हणाले, ठीक आहे, प्लॅन करूया. आम्ही 5 दिवसांची एक छोटीशी सहल ठरवली. एक सुंदर हिल स्टेशनला जाण्याची. हॉटेल बुक केलं, तिकीटे घेतली आणि मी माझ्यासाठी काही कपडे व आवश्यक सामान गोळा करू लागले. मी अनन्याला सांगितलं की मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे. तिने फक्त एवढंच म्हटलं की ठीक आहे मम्मी, एन्जॉय कर. तिच्या आवाजात काळजी नव्हती, थांबवण्याचा सूर नव्हता, उलट जणू तिला हायसं वाटलं. राजीवनेही फक्त मान डोलावली. मला वाईट वाटलं, पण मी स्वतःला समजावलं की कदाचित हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे. मलाही ब्रेक हवा आहे आणि त्यांनाही ब्रेक हवा आहे. प्रवासाच्या दिवशी सकाळी मी माझी सुटकेस तयार केली. सगळे कपडे ठेवले, औषधं ठेवली, पर्स ठेवली, मोबाईल, चार्जर, सगळं काही नीट तपासलं. मी अनन्याला सांगितलं की मी निघतेय. तिने फक्त म्हटलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. राजीव तर राणीच ऑफिससाठी निघून गेला होता. मी दारच बंद केलं, गाडीत बसले आणि एअरपोर्टकडे निघाली. रीता आधीच एअरपोर्टवर पोहोचली होती. आम्ही ठरवलं होतं की तिथेच भेटायचं आणि एकत्र चेक इन करायचं. एअरपोर्टवर पोहोचताच गर्दी दिसायला लागली. सगळीकडे माणसं सुटकेस आणि स्वतःच्या घोषणा करत होते. मी रीताला फोन करून विचारलं, तू कुठे आहेस? ती म्हणाली, मी चेक इन काउंटरजवळ आहे. मी सुटकेस सोडत त्या दिशेने गेली. काउंटरजवळ पोहोचताच रीता मला पाहून हसली आणि म्हणाली, चला सुरुवात करूया. आम्ही रागेत उभं राहून आपली पाळी येण्याची वाट पाहू लागलो. जेव्हा माझी पाळी आली तेव्हा काउंटर उभी असलेली मुलीने माझ्याकडून तिकीट आणि पासपोर्ट मागितला. मी माझी हँडबॅग उघडली, तिकीट मिळालं, पण पासपोर्ट शोधूनही सापडला नाही. मी पूर्ण बॅग चाचपली, प्रत्येक खिसा चाचपला, प्रत्येक जीप उघडली, पण पासपोर्ट कुठेच नव्हता. माझ्या कपाळावर घाम फुटला, हात थरथरायला लागले. मी काउंटरवरील मुलीला म्हणाले, 1 मिनिट प्लीज. मी सुटकेस उघडलं, त्यातही शोधलं, पण तिथे पासपोर्ट नव्हता. तेव्हाच मला आठवलं की काल मी मात्र रात्री कागदपत्र तपासत होते आणि पासपोर्ट ड्रेसिंग टेबलवर ठेवला होता. तो पुन्हा बॅगमध्ये ठेवायचा राहून गेला. मी रीताला सगळं सांगितलं आणि म्हणाले की मला घरी परत जावं लागेल. रीता म्हणाली, कनिका, आत्ताच फ्लाईटची वेळ आहे, तू पटकन आणि परत ये. कदाचित जमेल. मी होकार दिला आणि माझी सुटकेस रीताकडे ठेवली आणि धावत गाडीच्या दिशेने निघाली. गाडीत बसताच मी वेगाने घराकडे निघाली. रस्त्यात ट्रॅफिक होतं. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. मी मनात प्रार्थना करत होती, लवकर पोहोचू दे, पासपोर्ट उचलू दे आणि पुन्हा एअरपोर्ट गाठू दे. कदाचित फ्लाईट मिळेल. पण मला काही माहीत होतं की ही परत फेरी माझं आयुष्यच बदलून टाकणार होती. हा पासपोर्ट विसरणं माझ्यासाठी एक वरदान ठरणार होतं. ही चूक मला माझ्या अशा सत्यासमोर उभं करणार होती ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी घराच्या गेटजवळ पोहोचली तेव्हा गाडी हळूच पार्क केली. मी मनात ठरवलं की मी पटकन आत जायचं, पासपोर्ट घ्यायचा आणि लगेच निघायचं. मी चावी काढली आणि दाराकडे गेली. तेवढ्यात आतून आवाज ऐकू आले. मी थांबले. तो अनन्याचा आवाज होता. ती कोणाशी तरी बोलत होती, बहुधा राजीवशी. पण राजीव तर ऑफिसला गेला होता. माझ्या कानावर राजीवचाच आवाज पडला. तो घरीच होता. कदाचित तो ऑफिसला गेला नव्हता किंवा लवकर परत आला होता. मी दाराजवळ थांबले आणि लक्ष देऊन ऐकत राहिले. अनन्याचा आवाज मात्र उदास होता, थोडी भीती होती. ती म्हणत होती, पण हे बरोबर नाही. राजीवचा आवाज मात्र थंड आणि कठोर होता. तो म्हणत होता, योग्य अयोग्याच्या गोष्टी करू नकोस. आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायला हवा. मी आणखी जवळ गेली. खिडकीजवळ उभं राहून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. पडदे हलकेच हलत होते आणि आतले आवाज स्पष्ट ऐकू येत होते. मी दारावर ठोठवलं नाही. का हे मला कळत नव्हतं. कदाचित आतून काहीतरी मला थांबवत होतं. कदाचित मला वाटत होते की मला हे सगळं ऐकायलाच हवं. राजीव पुन्हा म्हणाला, अनन्या, आपण असं किती दिवस राहणार? हे घर खूप छान आहे, चांगल्या परिसरात आहे, याची किंमतही खूप आहे. आपल्याला याची गरज आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ऐकलं होतं पण विश्वास बसत नव्हता. मी खरंच हे सगळं ऐकत होते का? माझे जावई बापू खरंच अशा गोष्टी बोलत होते का? आणि माझी मुलगी हे सगळं ऐकूनही काहीच बोलत नव्हती का? माझे हात थरथरत होते, हृदय जोरात धडधडत होतं. मी तिथेच खिडकीजवळ उभी राहून सगळं ऐकत राहिली. अनन्या रडत रडत म्हणाली, राजीव प्लीज, ही माझी आई आहे. मी तिच्यासोबत असं करू शकत नाही. आईने आपल्याला तिच्या घरी राहायला दिलं, आपली काळजी घेतली, आपल्याला खर्चात मदत केली. मी तिच्यासोबत विश्वासघात करू शकत नाही. पण राजू अत्यंत थंड आणि निर्विकार स्वरात म्हणाला, हे विश्वासघात नाही, ही प्रॅक्टिकल विचारसरणी आहे.
बघ, आपल्याला आपलं स्टार्टअप सुरू करायचं आहे. आपल्याला पैशांची गरज आहे. हे घर आपण विकू शकतो किंवा यावर लोन घेऊ शकतो. यातून आपल्याला चांगली रक्कम मिळेल आणि या रकमेतून आणि तुझ्या आईला पेन्शन मिळतेच ना. बचतही आहे, तीही आपल्याला मिळायला हवी आहे. आपण त्यांची काळजी घेऊ. फक्त थोडं ॲडजस्ट करावं लागेल. मला असं वाटलं, जणी कोणीतरी हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या छातीत सुरा खुपसला आहे. माझी स्वतःची मुलगी आणि जावाई माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल अशा योजना आखत आहेत. अशा योजना आखत होते. ते माझं घर घ्यायचं ठरवत होते. माझी पेन्शन त्यांना हवी होती. माझ्या आयुष्यभराची बचत त्यांना हवी होती आणि मला एका छोट्या फ्लॅटमध्ये पाठवायचं ते ठरवत होते. मी जिने माझं संपूर्ण आयुष्य या घरात घालवलं होतं, ज्या घराला माझ्या पतीने रक्त आणि घाम गाळून उभं केलं होतं, ते घर माझ्याकडून हिरावून घ्यायचं ठरवलं जात होतं आणि तेही माझ्याच मुलीकडून. माझ्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं ऐकून, पण मी ते पुसून टाकलं. मला अजून ऐकायचं होतं, पण मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं होतं. त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं आहे ते. राजू पुढे म्हणाला, बघ अनन्या, ही ट्रिप खूप चांगली संधी आहे. तुझी आई 5-6 दिवस बाहेर आहे. या काळात आपण काही गोष्टी पुढे नेऊ शकतो. मी एका वकिलाशी बोललेलो आहे. तो म्हणत होता की जर तुझ्या आईची संमती मिळाली किंवा कुठल्या तरी मार्गाने पॉवर ऑफ अटर्नी मिळाली तर आपण घर आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ शकतो. मग त्यावर आपल्याला लोनही घेता येईल. काहीच प्रॉब्लेम येणार नाही किंवा ते घर आपल्याला विकताही येईल. अनन्या म्हणाली, पण मम्मी कधीच पॉवर ऑफ अटर्नी देणार नाही. ती समजूतदार आहे. तिला माहीत आहे की हे घर तिचं आहे. राजीव शांतपणे म्हणाला, देतील. आपल्याला फक्त योग्य पद्धतीने समजावं लागेल. आपण त्यांना सांगू शकतो की ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. एखादी इमर्जन्सी आली तर आपण त्यांना मदत करू शकू. म्हणून वृद्ध लोक भावनिक असतात. त्या मान्य करतील. आणि एकदा का पॉवर ऑफ अटर्नी मिळाली की पुढचं सगळं सोपं आहे. मी ऐकत दगडासारखी थिजून गेली होती. ही एखादी किरकोळ गोष्ट नव्हती. हे पूर्णपणे एक मोठं कारस्थान होतं. माझ्याच घरात माझ्याच माणसाकडून माझ्या विरुद्ध आखलेली योजना. मी मनात कधीही विचार केला नव्हता की माझी स्वतःची मुलगी माझ्याशी असं वागू शकते. पण कदाचित ती मजबूर होती. कदाचित राजीवने तिच्या मनावर इतका प्रभाव टाकला होता की तिला योग्य अयोग्याचा फरकच कळत नव्हता. फरक कळेना असं झालं होतं किंवा कदाचित तीही त्याच्या इतकीच लालची झाली होती. राजीव पुढे म्हणाला, आणि अजून एक, तुझ्या आईकडे जे काही पैसे आहेत ते फिक्स डिपॉझिट आहे. ते पैसे आपल्याला हवे आहेत. आपण त्यांना सांगू शकतो की आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे. थोडी मदत हवी आहे. ती तुझी आई आहे ना, मुलांसाठी काहीही करतात त्या नाही म्हणणार नाहीत. आणि एकदा का तो पैसा आपल्या हातात आला, ते पैसे आपल्याला मिळाले की आपण काम सुरू करू. आपल्याला पैसे मिळतील बिझनेस चालू करायला आणि बिझनेस चालायला लागला की आपण ते परत देऊ. अनन्या म्हणाली, जर बिझनेस चालला नाही तर? राजीव हसत म्हणाला, अगं तोपर्यंत घर आपल्या नावावर झालेलंच असेल. मग काहीच अडचण येणार नाही. त्या क्षणी मला पूर्णपणे कळून चुकलं की हे लोक फक्त माझं घर नाही तर माझ्या आयुष्यभराची कमाई देखील हडप करू पाहत होते. माझी पेन्शन, माझी बचत, माझं घर, सगळंच. आणि बदल्यात मला एका छोट्या फ्लॅटमध्ये पाठवायचं ठरवत होते, जिथे मी एकटी राहीन आणि हळूहळू संपून जाईन. माझे हात घट्ट मुठीत आवळले गेले. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. पण मी स्वतःला सावरलं. मी मनात ठरवलं, आता लगेच आत जायचं नाही. आधी विचार करायचा आहे, आधी योजना आखायची. मी हळूच तिथून बाजूला झाली, गाडीत बसली आणि काही वेळ तिथे शांत बसून राहिली. माझं डोकं वेगाने काम करत होतं. मी विचार करत होते की आता काय करायचंय. आज जाऊन त्यांना सामोरं जायचं का? सांगायचं की मी हे सगळं ऐकलं आहे. पण लगेच मला जाणवलं की नाही. आत्ता सांगितलं तर ते सगळं नाकारतील, म्हणतील मी चुकीचा अर्थ काढला. ते फक्त गप्पा मारत होते आणि मग ते आपण आणखी सावध होतील. मला आधी पुरावे हवेत. मला आधी माझी सुरक्षितता निश्चित करायची आहे. मला माझ्या मालमत्तेचं संरक्षण करायचं आहे. मी रीताला फोन केला आणि सांगितलं की मला ट्रिप कॅन्सल करावी लागेल. काही इमर्जन्सी आली आहे. रीताने विचारलं, काय झालं, सगळं ठीक आहे ना? मी म्हणाले, नंतर सांगेन तुला.
तू एकटीच जा, मी पुढच्या वेळेस येईन तुमच्याबरोबर. रीताला वाईट वाटलं, पण तिने समजून घेतलं. मी एअरपोर्टवर जाऊन माझी सुटकेस परत घेतली आणि थेट घरी जाण्याऐवजी माझ्या जुना मित्र अरुणकडे गेली. अरुण माझ्या पतीचा खूप जुना मित्र होता आणि एक निवृत्त वकील होता. मला माहीत होतं की तोच माझी मदत करू शकतो. जेव्हा मी अरुणच्या घरी पोहोचले तेव्हा तो चहा पीत बसला होता. मला पाहून तो मला म्हणाला. तो हसला आणि म्हणाला, "या कणिकाजी, कशी आहेस तू?" तुला पाहून खूप आनंद झाला. मी बसत म्हणाले, "अरुण, मला तुझी मदत हवी आहे. खूप गंभीर प्रकरण आहे." अरुणच्या चेहऱ्यावरची हसू ताबडतोब नाहीशी झाली. तो तर देखील गंभीरपणे म्हणाला, "सांग, काय झालंय?" मी त्याला सगळं सांगितलं की मी खिडकीबाहेर उभी राहून ऐकलेली प्रत्येक गोष्ट, राजीव आणि अनन्याची योजना, माझं घर घेण्याचा कट, माझी बचत, माझी पेन्शन, माझं घर आणि मला छोट्या फ्लॅटमध्ये पाठवायचा विचार. अरुण हे सगळं खूप लक्ष देऊन ऐकत राहिला. मी सगळं सांगून संपवल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "कनिका, हे फार मोठं गंभीर प्रकरण आहे. तू वेळेस सांगितलंस हे फार चांगलं केलंस बघ. आता आपल्याला लगेच काही पावलं उचलावी लागतील. सगळ्यात आधी तुला तुझी मालमत्ता सुरक्षित करावी लागेल. तुझ्या घराचे कागद कुठे आहेत?" मी म्हणाले, "बँक लॉकरमध्ये आहेत." अरुण म्हणाला, "खूप चांगलं. पण आपल्याला हेही पाहिजे की तुझ्या माहितीशिवाय कुणीही तुझ्या प्रॉपर्टीबाबत, तुझ्या घराबाबत काही विचार करू शकणार नाही. मी उद्या सकाळीच रजिस्टर ऑफिसमध्ये एक नोटीस दाखल करीन की तुझ्या मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार फक्त तुझ्या प्रत्यक्ष उपस्थितीतच होऊ शकतो. त्यामुळे जर कोणी पॉवर ऑफ अटर्नी किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाने काही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो शक्य होणार नाही. कोणी काही करू शकणार नाही तुझ्या सहीशिवाय." हे ऐकून मी पहिल्यांदाच दिलासा घेतला. मी म्हणाली, "धन्यवाद अरुण. तुझ्या मदतीमुळे मला थोडा आधार मिळतो." अरुण म्हणाला, "अजून बरंच काही करावं लागेल. तुझे बँक अकाउंट्स, तुझे फिक्स डिपॉझिट्स, सगळं काही सुरक्षित करावं लागेल. उद्या आपण बँकेत जाऊ आणि सगळ्या खात्यांमधील नॉमिनेशन बदलून घेऊ. आत्तापर्यंत अनन्या सगळ्या ठिकाणी नॉमिनी असणार. ते आपण बदलू किंवा एखादा ट्रस्ट तयार करू जेणेकरून तुझ्या पैशांवर पूर्णपणे फक्त तुझ्या एकटीचं नियंत्रण राहील." मी होकारार्थी मान डोलवली. अरुण पुढे म्हणाला, "आणखी एक गोष्ट. आता तुला घरी परत जायचं आहे. पण असं दाखवायचं आहे की घरी गेल्यानंतर घरी असं दाखवायचं आहे की तुला जणू काहीच घडलं नाही. तुला त्यांनाही अजिबात काहीही सांगायचं नाही की तू त्यांची सगळी चर्चा ऐकली आहे. तुला पूर्णपणे नॉर्मल वागायचं आहे, जेणेकरून त्यांना संशय येणार नाही. आणि या दरम्यानच आपण सगळे कायदेशीर कामं पूर्ण करू. सगळं सुरक्षित झाल्यावरच तू त्यांच्यासमोर उभी राहू शकतेस." मी म्हणाले, "पण अरुण, मला त्यांच्यासमोर अभिनय करावा लागेल. ते खूप कठीण आहे." अरुणने माझा हात हातात घेत म्हणाला, "कनिका, तू खूप मजबूत आहेस. तू हे करू शकतेस. तुझ्या हक्कासाठी आहे, तुझ्या सुरक्षिततेसाठी तुला हे करावंच लागेल." मी अरुणच्या घरातून निघाली आणि परत माझ्या घराकडे गेली. घराकडे जाताना संपूर्ण रस्त्याने जात असताना मी स्वतःला मानसिकरित्या मजबूत करत होती. मी स्वतःलाच सांगत होती, मला मजबूत राहायचं आहे. त्यांना कळू द्यायचं नाही की मला सगळं काही माहीत आहे. मला अगदी नॉर्मल वागायचं आहे. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा दार उघडून आत गेली. अनन्या स्वयंपाकघरात होती. मला पाहून ती म्हणाली, "मम्मी, तू परत कशी? ट्रिप कॅन्सल झाली का?" मी हसत म्हणाली, "हो बाळा, रीताची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही पुढच्या वेळी जाण्याचं ठरवलंय. मी पासपोर्ट घ्यायला आली होती पण रीताचा फोन आल्यावर परत गेली." अनन्या म्हणाली, "ओ, ते वाईट झालं. काही हरकत नाही. पुढच्या वेळी जा." मी फक्त मान डोलवले आणि माझ्या खोलीत मी निघून गेली आणि अंथरुणावर बसून मी विचार करू लागली. पुढचे काही दिवस कसे जाणार? मला त्यांच्यासमोर असं वागायचं होतं जणू काही घडलेलं नाहीये. पण मला सगळं काही माहीत होतं यांच्या डोक्यातील प्लॅन. जेव्हा प्रत्यक्षात मला सगळं माहीत होतं, हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात अवघड काम होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अरुणला फोन केला आणि आम्ही रजिस्टर ऑफिसला गेलो. अरुणने तिथे एक नोटीस दाखल केली. माझ्या मालमत्तेशी संबंधित कोणता व्यवहार फक्त माझ्या प्रत्यक्ष उपस्थितीतच होऊ शकतो. कोणत्याही पॉवर ऑफ अटर्नी किंवा प्रतिनिधीला त्याचा अधिकार दिला जाणार नाही. या नोटीसची एक प्रत आम्ही स्वतःकडे ठेवली.
त्यानंतर आम्ही बँकेत गेलो आणि बँकेत गेल्यानंतर मी माझ्या सगळ्या खात्यांमधील नॉमिनेशन जे अनन्या होती ते बदलून घेतलं. जिथे अनन्या नॉमिनी होती तिथे आता मी एक धर्मदाय ट्रस्टला नॉमिनी केलं होतं. हा तोच ट्रस्ट होता जो अरुण चालवत होता आणि ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी माझ्या सगळ्या फिक्स डिपॉझिट जे आहे ते सुरक्षित केले आणि बँक मॅनेजरला स्पष्ट सूचना दिली, कोणताही मोठा व्यवहार फक्त माझ्या प्रत्यक्ष उपस्थितीतच व्हायला हवा. मला अनेक वर्षांपासून ओळखणाऱ्या बँक मॅनेजरने विचारलं, मॅडम काही अडचण आहे का? अचानक इतके बदल का करत आहात तुम्ही? मी त्याला थोडक्यात सांगितलं की मला काही कौटुंबिक प्रॉब्लेम्स आहेत. मला काही कौटुंबिक अडचणी आहेत आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मी हे पाऊल उचलत आहे. त्याने देखील समजूतदारपणा दाखवला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही अगदी बरोबर करत आहात. आता तुमची सगळी खाती पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या माहितीशिवाय कुणीही काहीही करू शकणार नाही. हे ऐकून मला थोडे दिलासा मिळाला. किमान माझी संपत्ती तरी आता सुरक्षित होती. घरी परतल्यावर मी शक्य तितक्या सामान्य, काही माहीत नाही असं वागण्याचा प्रयत्न केला. मी स्वयंपाकघरात जायची, जेवण बनवायची, अनन्याशी गप्पा मारायची. राजीव ऑफिसवरून आल्यावर त्याच्याशी साधी नेहमीसारखीच बोलायची, पण मनात मात्र सतत वेदना होत्या. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्या दोघांकडे पाहायची, राजीव आणि अनन्याकडे पाहायची, तेव्हा मला ती चर्चा आठवायची जी मी खिडकीबाहेर उभी राहून ऐकली होती. मला आठवायचं की ते माझ्याबद्दल कशाप्रकारे योजना आखत होते. माझं सगळं कसंही राहून घ्यायचं ते ठरवत होते. काही दिवसांनी एका संध्याकाळी राजीव माझ्याकडे आला आणि म्हणाला, मम्माजी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मी म्हणाली, हो बोला. तो म्हणाला, मी आणि अनन्या एक बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहोत. एक छोटंसं स्टार्टअप आहे, पण त्यासाठी मम्मीची थोड्या पैशांची गरज आहे. म्हणून मी विचार करत होतो की तुम्ही आमची मदत करू शकाल का? मला माहीत होतं हा क्षण येणारच होता. मी मनात आधीच तयारी करून ठेवली होती. मी अत्यंत शांत आवाजात विचारलं, किती पैशांची गरज आहे राजीव? राजीव म्हणाला, जर तुम्ही 5 लाख रुपये देऊ शकलात तर खूप मदत होईल आमच्यासाठी. आम्ही ते बिझनेसमध्ये गुंतवू. बिझनेस चांगला सुरू झाला की व्याजासह मी परत करेल. आम्ही परत करू ते पैसे. यावर विचार करावा लागेल. मी म्हणाली, यावर विचार करावा लागेल. ही मोठी रक्कम आहे. मी माझ्या बँक मॅनेजरशी बोलते आणि मग कळवते. राजीवच्या चेहऱ्यावर थोडी निराशा दिसली, पण तो म्हणाला, ठीक आहे मम्मीजी, विचार करा, पण लवकर कळवा. आपला प्लॅन उशिराने चालू नये. आणि मग एक दिवस राजीवने अजून एक चाल खेळली. तो म्हणाला, मम्मीजी एक गोष्ट सुचली आहे. आपण घराचे जे डॉक्युमेंट्स आहे ते माझ्या आणि अनन्याच्या नावावरही का नाही करायचे? म्हणजे जॉईंट ओनरशिप. पुढे काही अडचण आली तर आपण सहज हाताळू शकू. तुमचे आता वय वाढत चाललं आहे. कधी काही इमर्जन्सी आली तर आम्ही तुमची मदत करू शकू. मी त्याचं बोलणं ऐकली. मनातल्या मनात हलकंसं हसली. हेच तर मी त्या दिवशी खिडकीबाहेर उभं राहून ऐकलं होतं. आता तो आपली खरी चाल खेळत होता. मी अतिशय शांतपणे म्हणाली, राजीव, हा खूप मोठा निर्णय आहे. मला विचार करावा लागेल. मी माझ्या वकिलांशी बोलीन आणि मग कळवीन. राजीव लगेच म्हणाला, वकिलाची काय गरज आहे मम्मी? हा तर फॅमिली मॅटर आहे. आपण आपापसात ठरवू शकतो. मी ठामपणे त्याला म्हणाली, नाही राजीव, घराचं कागद खूप महत्त्वाचे असतात. वकिलाच्या सल्ल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. हे घर माझ्या पतीने उभं केलं आहे. खूप कष्टाने उभं केलं आहे. मला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. राजीवचा चेहरा मात्र लालबुंद झाला होता, पण तो काही बोलू शकला नाही. फक्त एवढाच म्हणाला, ठीक आहे, विचार करा, पण फार वेळ लावू नका. त्या रात्री मी अनन्याला माझ्या खोलीत बोलवलं. मी अनन्याला म्हणाली, बाळा, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. ती आली आणि माझ्या शेजारी बसली. मी तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, अनन्या, तू खरंच सांग, खरंच आनंदी आहेस का? खरं सांग. अनन्या थोडी गोंधळली. ती म्हणाली, हो मम्मी, मी खूप आनंदी आहे, पण हे असं का विचारतेस तू मला? मी म्हणाली, नुसतंच मला वाटत होतं की तू काहीतरी लपवतेस, काहीतरी त्रासात आहेस. अनन्या म्हणाली, नाही गं मम्मी, असं काही नाही, सगळं ठीक आहे. पण तिच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसत होतं. कदाचित भीती,
कदाचित खोटं, कदाचित मजबुरी. मला कळून चुकलं होतं की ती माझ्याशी खरं बोलत नाहीये, खोटं बोलतीये. कदाचित राजूने तिला घाबरवून ठेवलं होतं किंवा कदाचित ती तिच्या इतकीच लोभी होती. मी अनन्याला जाऊ दिलं आणि स्वतः अंथरुणावर पडली. मी मनात ठरवलं होतं की आता योग्य वेळ आली आहे. मी माझी संपत्ती सुरक्षित केली होती. माझे पैसे सुरक्षित होते. कुणी माझ्याशिवाय काही करू शकणार नव्हतं. आता मला त्यांच्यासमोर उभं राहायचं होतं. आता मला त्यांना सांगायचं होतं की मला सगळं माहीत आहे. आता त्यांना दाखवायचं होतं की मी काही कमजोर, फसवता येणारी वृद्ध स्त्री नाही आहे. पुढच्या दिवशी मी अरुणला फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं. राजीव कसा माझ्याकडून पैसे मागतोय आणि घराचे कागद आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा प्लॅन तो आखण्याचा प्रयत्न करतोय. अरुण म्हणाला, कनिका आता तुला त्यांच्यासमोर उभं राहावंच लागेल. पण तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत असेल. आपण एक मीटिंग ठेवूया, सगळे कागद घेऊन जाऊया आणि त्यांना स्पष्टपणे सांगू की तुला सगळं माहीत आहे. तू सगळं काही त्यांचे प्लॅन ऐकलेले आहेत. मी म्हणाले, ठीक आहे. उद्याच हे सगळं संपवूया. मला आता हे नाटक अजिबात सहन होत नाही. अरुण म्हणाला, ठीक आहे. उद्या मी तुझ्या घरी येईन. राजीव आणि अनन्या दोघांनाही घरी बोलव. पुढच्या दिवशी सकाळी मी अनन्याला सांगितलं, आज संध्याकाळी एक महत्त्वाची मीटिंग राजीवला पण घरी राहायला सांग. माझे वकील येणार आहेत. काही कागदपत्रांसाठी अनन्याने विचारलं. कुठल्या कागदपत्रांसाठी? मी शांतपणे म्हणाली, घराच्या कागदपत्रांसाठी. राजीवने जॉईंट ओनरशिपबद्दल बोललं होतं ना, म्हणून वकिलाला बोलवलेलं आहे. आपण सगळे मिळून चर्चा करूया. त्यावेळी अनन्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तिने लगेचच राजीवला फोन केला. राजीवने फोन उचलला आणि राजीवनेही संध्याकाळी घरी राहायला तयार झाला. त्या दोघांना असं वाटत होते की आता त्यांचा डाव सफल होणार आहे. पण मला काय करायचं आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. संध्याकाळी ठीक 5 वाजता अरुण माझ्या घरी आला. त्याच्यासोबत आणखी एक वकील होती, कागदपत्रांची तज्ज्ञ. आम्ही तिघे लिव्हिंग रूममध्ये बसलो होतो. राजीव आणि अनन्याही येऊन बसले. राजीवच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. जणू आज त्याचं काम होणार असा त्याचा आत्मविश्वास होता. अरुणने आपली बॅग उघडली आणि काही कागदपत्रे बाहेर काढली. मग तो राजीवकडे पाहत म्हणाला, राजीव, मला समजलं आहे की तुला कनिकाजींचं घर आपल्या नावावर करून घ्यायचं आहे. हे खरं आहे का? राजीव थोडा चकित झाला. म्हणाला, हो सर, पण पूर्णपणे माझ्या नावावर नाही हो. जॉईंट ओनरशिप आहे. माझ्या नावावर, अनन्याच्या नावावर आणि मम्मीजींच्या नावावर. आपण सगळे मालक असू. अरुण म्हणाला, ठीक आहे, पण मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तू हे का करू इच्छितोस? राजीव म्हणाला, तर मम्मीजी आता वयस्कर होत चाललेली आहेत. पुढे काही इमर्जन्सी आली तर आम्ही त्यांची मदत करू शकू. म्हणून घर सगळ्यांच्या नावावर असणं फार गरजेचं आहे. अरुण हसत म्हणाला, छान विचार आहे. पण एक गोष्ट सांग की तू कधी विचार केला की कनिकाजी काय इच्छितात, त्यांच्या मनात काय आहे? हे ऐकून राजीव थोडा अस्वस्थ झाला. तो म्हणाला, सर, आम्ही मम्मीजींशी बोललो आहोत. त्या तयार आहेत. म्हणूनच आज ही मीटिंग ठरवली आहे ना. अरुण माझ्याकडे पाहून म्हणाला, कनिकाजी, हे खरं आहे का? तुम्हाला हेच हवं आहे का? मी एक दीर्घ श्वास घेतला. हा तो क्षण होता ज्याची मी वाट पाहत होते. मी राजीव आणि अनन्या दोघांकडे पाहिलं आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, नाही, मला हे अजिबात नको आहे आणि मला तुमच्या सगळ्या योजना माहीत आहेत. तुम्हाला काय हवंय ती सगळी योजना मला माहीत आहे. खोलीत एकदम शांतता पसरली. राजूचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. अनन्याने धक्क्यात मला पाहिलं. ती म्हणाली, मम्मी, तू काय म्हणतीयेस? मी ठामपणे म्हणाले, मी अगदी बरोबर म्हणते अनन्या. ज्या दिवशी मी एअरपोर्टवरून पासपोर्ट घ्यायला परत आली होती त्या दिवशी मी तुमची सगळी चर्चा ऐकली होती. घराच्या खिडकीबाहेर उभं राहून मी सगळं ऐकलं. तुम्ही कसं घर घ्यायचं ठरवत होतात, माझी बचत, माझी पेन्शन हडपायची योजना करत होतात आणि मला एका छोट्या फ्लॅटमध्ये पाठवण्याची योजना ठरवत होतात. राजीव उभा राहिला. तो म्हणाला, हा गैरसमज आहे मम्मीजी. तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. आम्ही तर तुमच्या भल्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी विचार करत होतो. मी त्याचं बोलणं थांबवत म्हणाली, गैरसमज नाही राजीव, मी अगदी स्पष्ट ऐकलं होतं. तू म्हणाला होतास की वृद्ध लोक भावनिक असतात. त्यांना
त्यांना पॉवर ऑफ अटर्नी मिळवून घेऊ, त्यांच्याकडून मिळवून घेऊ, मग घर आपल्या नावावर करू. बिझनेससाठी त्यांची बचत घेऊ सगळे शब्द तुझे होते. मी हे सगळं ऐकलं होतं. राजूचा चेहरा लाल झाला. तो संतापान म्हणाला, मग काय झालं? हे घर शेवटी अनन्याचं आहे ना? तुम्ही तर आता म्हाताऱ्या झाल्या आहात. तुम्हाला एवढ्या मोठ्या घराची गरज तरी काय? लहान फ्लॅटमध्ये आरामात राहू शकता. राजू पुढे बोलत राहिला. अनन्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, राजू प्लीज. पण राजू काही ऐकायला तयार नव्हता. तो बोलतच राहिला. पहा मम्मीजी, आम्ही तुमची काळजी करतो. आम्हालाही आमचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. आम्हालाही आमचा बिझनेस चालू करायचा आहे आणि त्यासाठी पैशांची गरज आहे. आणि वडीलधारे म्हणून, तुम्ही मोठे म्हणून तुमच्याकडे जर आधीच सगळं आहे, पेन्शन आहे, बचत आहे, मग ही थोडीशी मदत जर तुमच्या मुलीला केली, आम्हाला केली तर चुकीचं काय आहे? मी त्यांचं सगळं ऐकलं आणि थंड स्वरात म्हणाली, चूक ही आहे की राजीव, की तू माझ्याशी खोटं बोलतोयस. तू मला मूर्ख समजतोयस. तू माझ्याशी विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतोयस. अरुणने आपले कागद टेबलावर ठेवले आणि म्हणाला, राजू, कणिकाजींनी आधीच सगळे कायदेशीर उपाय केले आहेत. त्यांच्या मालमत्तेबाबत रजिस्टर ऑफिसमध्ये नोटीस दाखल केली आहे की कोणताही व्यवहार फक्त त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच होऊ शकतो, अन्यथा नाही होऊ शकणार. कोणत्याही पॉवर ऑफ अटर्नीला मान्यता नाही. त्यांच्या सगळ्या बँक खात्यांमधील नॉमिनेशन बदलले गेलेले आहेत. आता अनन्या नॉमिनी नाही आहे. सगळ्या फिक्स डिपॉझिट सुरक्षित आहेत आणि त्या फक्त कणिकाजीच वापरू शकतात. त्यांच्या सहीशिवाय कोणी काही करू शकत नाही. म्हणून आता तुमची योजना, कोणतीहीच योजना चालणार नाही. राजूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तो संतापाने भरून गेला आणि तो ओढत म्हणाला, हा विश्वासघात आहे. हे घर तर अनन्याचाच हक्क आहे ना? तुम्ही असं करू शकत नाही. मी शांतपणे उत्तर दिले, हे घर माझं आहे राजीव. माझ्या पतीने ते रक्तांच्या कष्टाने उभं केलं आहे. ही माझी मालमत्ता आहे. मी जिवंत असेपर्यंत ती माझीच राहील. आणि जर माझी मनातून इच्छा असेल तर ती माझी मुलगी अनन्याला देईल. पण तो निर्णय माझा असेल, तुमच्या योजनांनुसार नाही. राजूने अनन्याकडे पाहून म्हटलं, तू काहीच बोलणार नाहीस का? ही तुझी आई, तिच्याशी बोल. अनन्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती काहीच बोलली नाही. ती शांत बसून राहिली. अरुण म्हणाला, राजू, मी तुला सल्ला देतो, ही परिस्थिती शांतपणे स्वीकार. कणिकाजींनी तुम्हाला त्यांच्या घरात राहू दिलं, तुमची काळजी घेतली, तुमच्या खर्चात मदत केली आणि बदल्यात तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांची मालमत्ता हडप करण्याचा कट रचलात आणि त्यांनी ते हे सगळं ऐकलंय. हे तर अत्यंत चुकीचं आहे. कणिकाजींनी इच्छा व्यक्त केली असती तर ती तुमच्यावर खटला देखील दाखल करू शकल्या असत्या. पण ते अजूनही तुम्हाला संधी देत आहेत. राजीव म्हणाला, कसली संधी? अरुण म्हणाला, संधी ही सन्मानाने इथून निघून जाण्याची, आपली चूक मान्य करण्याची आणि नव्याने पहिल्यापासून सुरुवात करण्याची. राजीवला कळून चुकलं होतं. आता त्याची कोणतीही चाल चालणार नव्हती. त्याने रागात आपली बॅग उचलली आणि म्हणाला, ठीक आहे, आम्ही निघतो, पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलीचा हक्क हिरावून घेतलाय. मी शांतपणे म्हणाले, मी कुठलाही हक्क हिरावून घेतलेला नाही राजू. मी फक्त माझ्या हक्कांचं संरक्षण केलं. आणि अनन्या खरंच माझ्यावर प्रेम करत असेल तर तिला कळेल मी जे काही केलंय ते योग्यच होतं. राजीवने अनन्याकडे पाहून म्हटलं, चल आपण इथून निघूया. पण अनन्या उठली नाही. ती तिथेच बसून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राजीव पुन्हा म्हणाला, अनन्या, मी सांगितलं ना चल. तेव्हा अनन्या हळू आवाजात म्हणाली, तू जा राजीव, मला थोडा वेळ हवाय विचार करण्यासाठी. राजीवला विश्वास बसला नाही. तो म्हणाला, काय अर्थ आहे याचा अर्थ तू माझ्यासोबत येणार नाहीस? अनन्या म्हणाले, मला माहीत नाही राजीव, मला सगळं समजून घ्यायचे. तू जे विचार केलेस ते सगळे मी आता कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. हे ऐकून राजूचा राग 7व्या आसमानावर पोचला होता. तो म्हणाला, ठीक आहे, तुझी मर्जी, मी निघतो. आणि तो घराबाहेर पडला. खोलीत फक्त मी, अनन्या, अरुण आणि दुसरा वकील उरले होते. अनन्या रडत होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, मम्मी मला माफ कर. मला माहीत होतं की हे सगळं इतकं बिघडेल. राजूने माझ्यावर खूप प्रभाव टाकला होता, दडपण आणलं होतं. तो म्हणायचा,
आपण फक्त आपलं भविष्य सुरक्षित करत आहोत. मला वाटलंच नव्हतं की ही आपली चूक आहे. आपण चूक करतोय. मी अनन्याजवळ गेली, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "बाळा, मला कळतंय तू खूप कठीण परिस्थितीत होतीस. पण नवऱ्याच्या बाजूने उभं राहण्याआधी योग्य अयोग्याचा फरक समजायला हवा होता तुला. तुला कळायला होतं. कळायला हवं होतं मी तुझी आई आहे. मी तुझी आई आहे. मी तुला जन्म दिला आहे. तुला वाढवलंय आणि तरी तू माझ्याशी असं करू शकलीस." अनन्या म्हणाली, "मम्मी, मला माहीत होतं की ही चूक आहे. म्हणूनच मी राजीवला वारंवार नकार देत होती. पण तो माझा ऐकत नव्हता. तो म्हणायचा, जर मी त्याची साथ दिली नाही तर तुम्हाला सोडून देईल. आणि मग मला मनात भीती वाटायची. भीती वाटत होती की मी एकटी पडेन. म्हणून मी गप्प राहिली. मी म्हणाली, अनन्या, भीतीपोटी चुकीचं वागणं कधीच योग्य नसतं. तुला आपली बाजू ठामपणे मांडायला हवी होती. माझ्याकडे येऊन सगळं काही सांगायला हवं होतं. पण तू तसं केलं नाहीस. तू मला एकटं सोडलंस. अशा परिस्थितीत जिथे मला स्वतःचीच रक्षा करावी लागली. अनन्या म्हणाली, "मम्मी, आता मी काय करू? राजीव निघून गेला आहे. मी कुठे जाऊ?" मी म्हणाले, "बाळा, हा निर्णय तुझाच आहे. तू राजूकडे परत जायचं ठरवलंस तर तू जाऊ शकतेस. पण इथे राहायचं ठरवलंस तर इथेही तू राहू शकतेस. पण इथे राहण्यासाठी काही नियम असतील माझे. पहिला नियम, तू माझा सन्मान करशील. दुसरा नियम, तू स्वतःची जबाबदारी स्वतः घेशील. नोकरी करशील आणि तुझा खर्च तू स्वतः उचलशील. तिसरा नियम, तू पुन्हा कधी माझ्याशी विश्वासघात करणार नाहीस." अनन्या म्हणाली, "मम्मी, मला इथेच राहायचंय. मी राजीवकडे परत जाणार नाही. त्याने मला वापरलं. त्याने माझ्यावर, माझ्या आईवर, माझ्यावर प्रेम केलं नाही. त्याला फक्त तुझी मालमत्ता दिसत होती. आता मला कळून चुकलंय की तो नेमका माणूस कसा आहे. मला माफ कर मम्मी. मी पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही." मी अनन्याला घट्ट मिठीत घेतलं. माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं. मी म्हणाली, "बाळा, मी तुला माफ करते. पण पण ही शेवटची संधी आहे. यापुढे तर जर तू पुन्हा कधी माझ्याशी असा विश्वासघात केलास, तर मग मी तुला माफ करणार नाही." अरुण आणि दुसऱ्या वकिलांनी आम्हा दोघांना पाहिलं आणि हलकेसे हसले. अरुण म्हणाला, "कणिका, तू खूप चांगलं केलंस. तू तुझे हक्क जपलेस आणि त्याच वेळी तुझ्या मुलीलाही योग्य मार्ग तू दाखवलास. तुझ्या धैर्याचं मी मनापासून कौतुक करतो." मी अरुणचे आभार मानले. त्याच्या मदतीशिवाय कदाचित मी हे सगळं करू शकली नसती. पुढच्या काही आठवड्यात घरात खूप बदल झाले. राजीव आपलं सगळं सामान घेऊन निघून गेला. घटस्फोटाचे कागद दाखल केले. अनन्याने नवीन नोकरी शोधली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू आमच्यातलं नातंही सुधारू लागलं. अनन्याने मनापासून आपली चूक मान्य केली आणि मला आदर ती देऊ लागली. आता ती माझ्याशी सल्लामसलत करायची. माझ्यासोबत वेळ घालवायची. आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करायचो. एकत्र बसून टीव्ही पाहायचो. घरात पुन्हा एकदा तीच आपुलकी आणि उदारपणा जाणवत होता. परत आला होता, जो आधी होता. एक दिवस अनन्या मला म्हणाली, "मम्मी, मला खूप पश्चाताप होतोय की राजीवच्या बोलण्याला भुलून मी तुझ्याशी असं वागली. तू मला सगळं घर दिलंस, प्रेम दिलंस. आणि मी काय केलं? मी तुझ्यासोबत विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला, योजना आखली." मी तिच्या डोक्याला हात फिरवत म्हणाली, "बाळा, जे झालं ते झालं. आता आपण पुढं पाहायचं. तू तुझी चूक मान्य केलीस ना, हीच फार मोठी गोष्ट आहे. खूप लोक आपल्या चुका मान्यच करत नाहीत. पण तू मान्य केलीस आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतेस. हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे." त्यावर अनन्या म्हणाली, "मम्मी, मी तुला वचन देते. आता मी पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. मी नेहमीच तुझा आदर करेन, तुझी काळजी घेईन आणि कुणालाही आपल्या दोघींमध्ये फूट पडू देणार नाही." मी तिला मिठी मारली आणि म्हणाली, "मला तुझ्यावर विश्वास आहे. बाळा, तू खूप समजूतदार झाली आहेस." काही महिने गेले. अनन्याची चांगली नोकरी चालली होती. तिचा घटस्फोटही जवळजवळ अंतिम टप्प्यात होता. राजीवने काही वेळ तिला फोन करून परत येण्याची विनंती केली. पण अनन्याने ठाम नकार दिला. ती म्हणाली, "आता मला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. सत्य आणि सन्मानावर आधारित. फसवणूक आणि लालसेवर नाही." एक दिवस मी आणि अनन्या घरी बसून चहा पित होतो. तेव्हा अनन्याने मला विचारलं, "मम्मी, एक प्रश्न विचारू?" मी म्हणाली, "हो, विचार." ती म्हणाली, "त्या दिवशी तुला कसं कळलं की परत यायला हवं? पासपोर्ट विसरणं तर ही एक चूक होती."
मी हसत म्हणाले, बाळा, पासपोर्ट विसरणं ही चूकच होती, पण कधी कधी चुकासुद्धा चांगल्या ठरतात. जर मी पासपोर्ट विसरली नसते तर मी परत आली नसती. जर मी परत आले नसते तर तुझी आणि राजूची ती चर्चा मला ऐकू आली नसती. आणि त्या चर्चा ऐकू आली नसती तर कदाचित आज मी इथे नसती. कदाचित तुम्ही माझ्यासोबत ते सगळं करून गेला असता जे तुम्ही ठरवलं होतं. अनन्या म्हणाली, मम्मी, हे तर खरंच नशीब होतं. एका छोट्याशा चुकीने सगळं बदलून टाकलं. मी म्हणाले, बाळा, हो, कधी कधी नशीब आपल्याला चुकीच्या वाटेवर नेतं, फक्त आपल्याला खरं सत्य दाखवण्यासाठी. माझा पासपोर्ट विसरणं ही चूक नव्हती, तो एक इशारा होता. माझे डोळे उघडण्यासाठी, माझ्या आजूबाजूला काय चाललंय ते पाहण्यासाठी. आणि मी ऐकलं, मी पाहिलं आणि माझ्या हक्काचं संरक्षण केलं. अनन्या म्हणाली, मम्मी, तू खूप मजबूत आहेस. मला तुझा अभिमान आहे. तू एकटीने इतका मोठा निर्णय घेतलास, इतकं धैर्य दाखवलंस. मी तुझ्या जागी असते तर कदाचित करू शकले नसते. मी म्हणाली, बाळा, जेव्हा आपलेच लोक आपल्या विरोधात जातात तेव्हा माणसाला मजबूत व्हावंच लागतं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला स्वतःची रक्षा करावी लागली. पण मी एकटी नव्हते. अरुणने मला खूप मदत केली. त्याच्याशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला वाटतं, त्या दिवशी, ज्या दिवशी एअरपोर्टवरून परत आली, तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता. त्या दिवशी मी फक्त पासपोर्ट परत आणला नाही, मी माझा आत्मसन्मान परत मिळवला. मी माझे हक्क परत मिळवले. मी माझं आयुष्य परत मिळवलं आणि आज मी माझ्याच घरात शांतपणे राहते. माझी मुलगी माझ्यासोबत आहे. आमच्यात प्रेम आहे, आदर आहे आणि विश्वास आहे. हे सगळ्यात मोठं समाधान आहे. आज मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते, कधीही आपल्या हक्कांना कमी लेखू नका. तुमचं वय कितीही झालं असो, तुम्ही कितीही वयस्कर असला, तुमच्याकडे जे काही आहे ते तुमचंच आहे. कोणी ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याला सामोरे जा. आपला आवाज उठवा. आपल्या हक्कांचं संरक्षण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आर्थिक सुरक्षिततेबाबत नेहमी जागरूक राहा. घराचे कागद सुरक्षित ठेवा. बँक खात्यावर स्वतःचं नियंत्रण ठेवा. कोणाला अंधविश्वासाने पॉवर ऑफ पॅटर्न देऊ नका. आणि नेहमी एका चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. माझी ही कथा आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देते की कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं. कुटुंब म्हणजे प्रेम, आदर, विश्वास. आणि जेव्हा या गोष्टी राहत नाही तेव्हा कुटुंबही उरत नाही. राजीव माझा जावाई होता, पण त्याने माझ्याशी जे केलं ते एखाद्या शत्रूने केल्यासारखंच होतं. म्हणून मी त्याच्याशी तसंच वागले. मी त्याला घराबाहेर काढलं, कारण तो माझ्या घरात राहण्यास पात्र नव्हता. आणि माझ्या मुलीला मी आणखी एक संधी दिली, कारण तिने आपली चूक मान्य केली आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला. आज मी आनंदित आहे, मी शांत आहे, सुरक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी घराची मालकीण आहे. कोणाच्या मेहरबानीने नाही, तर माझ्या हक्काने हे माझं घर आहे. ही संपत्ती माझी आहे. ही माझ्या मेहनतीची आणि माझ्या पतीच्या मेहनतीचं फळ आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे सगळं माझंच राहणार आहे. तर मित्रांनो, ही होती कथा. माझी कथा अशी एक कथा जिचा तुम्ही कदाचित कधी विचारही केला नसेल, पण ती पूर्णपणे खरी आहे. ही माझ्या आयुष्याची सत्य कथा आहे आणि ही कथा मी तुमच्याशी शेअर केली, जेणेकरून तुम्ही यातून काही शिकाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या हक्कांचं संरक्षण कराल, जेणेकरून तुम्ही तुमचा आवाज उठवाल. जरी समोरचा माणूस तुमचा का नसेना ना, मित्रही आयुष्यात कधी कधी लहान सहान चुका मोठ्या शिकवणी देऊन जातात. माझा पासपोर्ट विसरणं ही चूक होती, पण त्या चुकीने माझं आयुष्य वाचवलं. त्या चुकीने मला सत्य दाखवलं आणि आज मी इथे उभी आहे, अगदी मजबूत आत्मविश्वासाने भरलेली आणि आपल्या हक्कांसाठी उभी राहणारी. म्हणून कधी हार मानू नका, कधी स्वतःला कमकुवत समजू नका आणि नेहमी आपल्या हक्कांसाठी लढा, समोर कोणीही असो. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.